हॅलो एव्हरीवन, मी वैष्णू तुम्हा सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते. आणि आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा 2024 याचं सिलेक्शन प्रोसेस काय असतं, याचा अभ्यासक्रम कसा असतो, सिलेबस कसा असतो आणि पेपर पॅटर्न आपण थोडक्यात बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला तर स्टार्ट करूया मग. ठीक आहे, तर पेपर 1साठी आपल्याला बघा सब्जेक्ट काय काय असतात. ठीक आहे, पेपर 1साठी आपल्याला सब्जेक्ट असतात 5 सब्जेक्ट असतात. आपल्याला टोटल किती 5 टोटल सब्जेक्ट असतात. ठीक आहे, मराठी, गणित, इंग्रजी, बाल मानसशास्त्र, परिसर अभ्यास. ठीक आहे, आणि प्रत्येक सब्जेक्टला किती गुण असतात, क्वेश्चन असतात 30, प्रश्न असतात 30 आणि मार्क्स काय 30, म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण. ठीक आहे, गणिताला पण सेम 30 प्रश्न 30 मार्क्स, इंग्रजीला 30 प्रश्न 30 मार्क्स, बाल मानसशास्त्राला 30 प्रश्न 30 मार्क्स आणि परिसर अभ्यासाला 30 प्रश्न 30 मार्क्स, असे टोटल 150 प्रश्न आणि 150च मार्क्स. ठीक आहे, आपल्याला राहतात. ठीक आहे, आणि जो टाइम ड्युरेशन आहे तो काय 2 तास 30 मिनिटे. ठीक आहे, पेपर 1ला. ठीक आहे, आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग ही नाही आहे आपल्याला. ठीक, तर 5 सब्जेक्ट आहे मराठी, गणित, इंग्रजी, बाल मानसशास्त्र, परिसर अभ्यास, एका प्रश्नाला 1 मार्क्स आणि प्रत्येक विषयाचे किती 30 प्रश्न असे 30 मार्क्स आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. टोटल मिळून किती आहे, टोटल होणार 150 प्रश्न आणि 150च गुण. ठीक आहे, आता बघा 5 विषय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं 5 विषय आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघूया की मराठीमध्ये काय असतं. तर मराठीमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, ग्रामर विचारलं जातं. मराठीमध्ये काय विचारलं जातं तुम्हाला, ग्रामर प्लस उतारा. ठीक आहे, ग्रामर प्लस उतारा. ठीक आहे, तर ग्रामरमध्ये आपल्याला माहितीच आहे काय काय येऊ शकतं. लिंग आहे, विशेषण आहे, शुद्ध शब्द आहे, अशुद्ध शब्द आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, त्याच्यानंतर म्हणी, वाक्यप्रचार, त्याचे अर्थ. ठीक आहे, जोड शब्द, अलंकारिक शब्द, त्यानंतर अर्थपूर्ण परिच्छेद, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, संधी, त्याचे प्रकार, समास, वचन, विभक्ती, शब्दाचे सामान्य रूप, काळ, त्याचे प्रकार, शब्दांच्या जाती. ठीक आहे, प्रयोग, उतारा. ठीक आहे, उतारा, संवाद, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गणितामध्ये तुम्हाला बघा, गणितामध्ये काय काय असतं, संख्या, ज्ञान, गुणाकार, भागाकार, घनमूळ, सरळ रूप द्या. तर याच्यामध्ये काय असतं ना, गणितामध्ये तुम्हाला अंकगणित राहणार, अंकगणित आणि त्याच्यानंतर जॉमेट्री राहणार. ठीक आहे, जॉमेट्री राहणार. या 2 विषयांवर तुम्हाला काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. ठीक आहे, काम, काळ, वेग, अंतर, त्याच्यानंतर दशांश, अपूर्णांक, घातांक, त्याचे नियम, क्षेत्रफळ, गुणोत्तर, प्रमाण, नफा. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. याच्यामध्ये आपल्याला काय, जे DEDला आपण शिकलेलो आहोत त्याचा पण तुम्ही छानपैकी अभ्यास केला तरी सुद्धा तुम्ही छान मार्क्स स्कोर करू शकता या पेपरमध्ये. ओके, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय करायचं आहे, 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांचा अध्ययन व अध्यापन प्रक्रियेवरील प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यावर आधारित प्रश्न. ठीक आहे, विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यांच्यावर आधारित प्रश्न. ठीक आहे, एकंदरीत काय DEDला असलेला मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यांचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला कव्हर करायचा आहे. ओके, नेक्स्ट परिसर अभ्यास. परिसर अभ्यासमध्ये काय काय येणार, इतिहास, भूगोल, संगणक, विज्ञान, हे विषय जे आहे हे तुम्हाला करायचे आहे. आता हे तर खूप वास्ट आहे, बरोबर आहे, खूप जास्त मोठा सिलेबस आहे परिसर अभ्यासमध्ये. तर काय करायचं, तर तुम्ही 1 लाइनर्स किंवा MCQs आमची जी इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करते, आमचं जे अकॅडमी प्रोव्हाइड करते ते घेऊ शकता. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगतेच. ओके, तर पेपर 1 असो की पेपर 2 असो, तुमची जी परीक्षेचा आराखडा म्हणजे पॅटर्न आणि स्वरूप कसं असणार आहे ते बघा. एकूण गुण 150 राहणार, एकूण प्रश्न 150 आणि एकूण टोटल कालावधी किती आहे, 2 तास 30 मिनिटं. ठीक आहे, सो कसं आहे, टोटल जे क्वेश्चन आहे, टोटल मार्क्स आणि टोटल काय आहे, टाइम ड्युरेशन, टोटल टाइम. तर बघा पेपर 1
आणि पेपर 2 याच्यासाठी सेम आहे, ठीक आहे. 150 क्वेश्चन, 150 मार्क्स, ठीक आहे. आणि टाइम ड्युरेशन काय 2 तास 30 मिनिटे, ठीक आहे. पेपर 2ला पण सेम 150 प्रश्न, 150च मार्क्स आणि टाइम ड्युरेशन 2 तास 30 मिनिटे, ठीक आहे. आता पेपर 2 बघा. पेपर 2 मध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट आहे. तर इथे मराठी, बालमानसशास्त्र आणि इंग्रजी, ठीक आहे. हे तर आहेच आपल्याला. आता ज्यांचं शिक्षण हे काय झालं आहे, BSc BEd झालं आहे किंवा BCom BEd झालं आहे, त्यांनी हे घेतलं असेल ना, की ते गणित आणि विज्ञान ते घेऊ शकतात, घ्यायला पाहिजे त्यांनी. म्हणजे त्यांना काय स्कोअर करायला पण इझी जाईल आणि पुढे पण इझी जाईल जर त्यांनी हा सब्जेक्ट निवडला तर, ठीक आहे. तर ते ज्यांचं BCom किंवा BSc BEd झालं आहे, BCom BEd किंवा BSc BEd झालं आहे, ते गणित आणि विज्ञान घेऊ शकतात, ठीक आहे. आणि ज्यांचं BA BEd झालं आहे, काय झालं आहे, BA BEd झालं आहे, ते बालमानसशास्त्र सामाजिक शास्त्र घेतात, ठीक आहे. त्यांनी घ्यायचं आहे, ठीक आहे. तर बघा पेपर पॅटर्न, क्वेश्चन आणि मार्क्स आपण बघूया. मराठीमध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क्स, बालमानसशास्त्रामध्ये 30 प्रश्न 30 मार्क्स, इंग्रजीमध्ये 30 प्रश्न 30 मार्क्स, सेम आहे. फक्त फरक इथे बघा काय आहे, इथे गणित आणि विज्ञानाचे 60 प्रश्न राहणार आणि 60 मार्क्स राहणार. आणि ज्यांचं गणित आणि विज्ञान नाही आहे त्यांचं काय राहणार आहे, सामाजिक शास्त्र, ठीक आहे. त्यांचं काय राहणार आहे, सामाजिक शास्त्र. तर त्यांना काय 60 प्रश्न आणि 60 मार्क्स असे टोटल सेम, असे टोटल काय 150 प्रश्न राहणार आणि 150 मार्क्स राहणार आणि टाइम ड्युरेशन 2 तास 30 मिनिटे, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय राहणार आहे, बालमानसशास्त्रामध्ये तसाच तुम्हाला अभ्यासक्रम राहणार आहे. विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये. फक्त काय याचा डिफिकल्टी लेवल थोडा हाय राहणार, ठीक आहे, त्याच्यापेक्षा. पण जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस जो आहे तो सेमच राहणार आहे. ओके. विज्ञानमध्ये 1 ते 10 पर्यंतची महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदची संपूर्ण विज्ञान विषयाचा तुम्हाला काय करायचा, अभ्यासक्रम करायचा आहे. विज्ञान विषयाशी निगडीत BEdला असलेला संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला काय करायचा आहे, ठीक आहे. 1 ते 10चे बुक्स तुम्हाला काय करायचे आहे, रेफर करायचे, ते वाचायचे तुम्हाला. 1 ते 10 येतात, 1 ते 10चे बुक्स तुम्हाला काय करायचं, रीड करायचे, ठीक आहे. ते खूप हेल्पफुल होईल दोन्ही पेपर्ससाठी. जर तुम्ही 1 ते 10चे पेपर्स आहे, स्पेशली 8वी 10वी जे बुक्स आहेत ते जर तुम्ही रेफर केले, ते जर वाचले तुम्ही, तर तुम्हाला काय होईल, खूप हेल्प होईल स्कोअर करायला छान, ठीक आहे. कारण तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं, मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जर तुम्ही केलं, तर तुम्हाला लक्षात येईल बऱ्यापैकी त्याच्यातूनच काय येतं, प्रश्न येत आहे, ठीक आहे. तर त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे जास्तीत जास्त. आणि बघा पेपर 1 असू द्या नाही तर पेपर 2 असू द्या, मराठी, इंग्रजी आणि गणित, ठीक आहे, ह्याच्यावर जर तुम्ही बऱ्यापैकी चांगला फोकस केला तर काय होणार ना, तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्हींमध्ये स्कोअर करणं सोपी जाईल, ठीक आहे. आता बघा आपल्या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी यांच्यातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा 2024 याच्यासाठी एक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. त्यांनी केली आहे एक बॅच लॉन्च आणि आता पण सीट्स आहे. तर बालमानसशास्त्र सहित पेपर आणि पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीची तयारी आमची जी इन्स्टिट्यूट आहे, आमची जी अकॅडमी आहे ही तुमच्याकडून करून घेणार आहे, ठीक आहे. आम्ही सगळं प्रोव्हाइड करू तुम्हाला. तर तुम्हाला या बॅचेसमध्ये काय काय मिळणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे. कुठल्या कारणाने तुमचं लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ डाउनलोड करून नंतर कधी पण बघू शकता आणि किती पण वेळा बघू शकता, ठीक आहे. नेक्स्ट आहे की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, मागील प्रश्नपत्रिका आहे, त्यांचं विश्लेषण, त्यांचं ॲनालिसिस, जे की कुठला पण एक्झाम तुम्ही बघा, तुम्हाला जर मागची प्रश्नपत्रिकेचं तुम्ही ॲनालिसिस केलं, त्याचं जर विश्लेषण केलं प्रॉपरली, तर तुम्हाला कळतं की नेमका पेपर कसा येतो आणि कुठल्या टॉपिकवर ते किती फोकस करतात किंवा त्याला किती वेटेज आहे हे तुम्हाला कळतं. आणि आन्सर्स कसे सेट करतात ते, ठीक आहे, आन्सर्स कसे फ्रेम करतात हे पण तुम्हाला कळतं. तर बऱ्यापैकी तुम्हाला अंदाजा येतो आणि मग काय तुम्हाला स्कोअर करायला खूप इझी जातं. कुठली पण एक्झाम क्रॅक करायला तुम्हाला काय जातं, इझी जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज, अभ्यास करून नुसता फायदा नाही, तर तुम्हाला काय टेस्ट सिरीज लावणं खूप खूप गरजेचं आहे. कारण एक्झाममध्ये काय होतं, तुमची ऑफलाईन असो एक्झाम की ऑनलाईन असो, त्याच्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीजशिवाय काही ऑप्शन नाही आहे. टेस्ट सिरीज लावणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय तुम्हाला तुम्ही किती क्वेश्चन ॲक्युरेटली सॉल्व करता, तुमची ॲक्युरेसी तुम्हाला कळणार, स्पीड कळणार. आणि नुसती स्पीड पण कामाची नाही, स्पीडसोबत तुमची ॲक्युरेसी पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एक्झाम प्रेशर, ठीक आहे, एक्झाम फील, तो जो फील असतो तो आपण टेस्ट सिरीज
जेव्हा देतो तो आपल्याला टॅकल करता येतं ते जे प्रेशर आहे, ठीक आहे. एकदम तुम्ही उठून डायरेक्टली एक्झाम हॉलमध्ये जाल तर तुम्ही खूप जास्त काय होऊ शकतं, गोंधळू शकता. तुम्हाला आन्सर्स येणार पण तुम्ही चुकीचं पण मार्क करू शकता. ह्याच्यासाठी आपल्याला छान जिथे तुम्ही डिस्टर्ब नाही होणार अशा ठिकाणी काय करायचे, टेस्ट सिरीज द्यायची आणि त्याच्यावर आपला भर द्यायचा आहे. ओके, तर ही टेस्ट सिरीज जी आहे लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे. त्याच्यानंतर ई बुक्स आहे, ई बुक्स आहेत, बाकीच्या PDFs आहे, ह्या पण तुम्हाला या कोर्समध्येच मिळणार आहे. याच्यासाठी तुम्हाला काहीच पे करायची गरज नाही. या कोर्समध्येच म्हणजे या कोर्समध्येच हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला जर कोर्स घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 801080104577 या नंबरला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे. ठीक आहे. आता तसंच बघा, परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र आता खूप मोठा वास्ट सिलेबस आहे हा, आणि एक्झाम जवळ येत आहे. तर आपल्याला खूप सारे सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. तर याच्यासाठी तुमचा अभ्यास सोपी करण्यासाठी आम्ही काय आणले आहे, 6000 MCQs आणलेले आहे. 2010 ते 2023 पर्यंतच्या परीक्षांमधील आलेले सर्व प्रश्नांचा याच्यामध्ये काय आहे, समावेश आहे. ठीक आहे. आणि कुठले कुठले टॉपिक आहे, विज्ञान, भूगोल, इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्र, संगणक, चालू घडामोडी. ठीक आहे. तर हे तुम्हाला MCQs खूप हेल्पफुल राहणार. मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, हे तुम्हाला खूप हेल्पफुल होणार एक्झामसाठी. जर तुम्हाला हे पाहिजे असेल MCQs तर काय करायचं आहे, तुम्हाला 8010457760 या नंबरला काय करायचं आहे, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ठीक आहे. ही स्पेशल ऑफर आहे टेट एक्झामसाठी. प्रत्येक प्रश्नाचं छानपैकी विश्लेषण दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दर्जेदार नोट्स पण मिळणार आहे, आणि पॅटर्ननुसार तुम्हाला काय प्रश्न MCQचं काय आहे, आपल्या लेटेस्ट पॅटर्ननुसार तसेच ते MCQs फ्रेम केलेले आहे. ठीक आहे. ठीक आहे. तसंच महाटेट 2024 पेपर 1 आणि पेपर 2, तर ज्यांना पूर्ण बॅच घ्यायची नाही आणि फक्त टेस्ट सिरीजच द्यायची आहे अशा स्टुडंट्ससाठी आम्ही काय केलं आहे, लॉन्च केली आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे टेस्टची. तुम्हाला अनलिमिटेड वेळा तुम्ही अटेम्प्ट करू शकता टेस्ट. त्याच्यानंतर टोटल टेस्ट 15 आहे. ठीक आहे. टोटल टेस्ट किती आहे, 15 आहे. आणि पॅटर्ननुसार तुम्हाला काय मिळणार आहे, टेस्ट बघायला मिळणार आहे. आणि किती रुपयामध्ये आहे, 200 रुपयामध्ये. बघा, 200 रुपयामध्ये 15 टेस्ट तुम्हाला मिळणार आहे लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे, आणि परत काय एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे. आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे. तर तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज पाहिजे असेल किंवा कोर्सविषयी कुठली माहिती पाहिजे असेल तर काय करायचं आहे, 8010457760 यावर टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ठीक आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कशी असते तर बघा, जे जनरल कॅटेगरी स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, जे जनरल कॅटेगरी स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी बाकी कोर्सेससाठी आणि याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. तसंच आमचा टेलिग्राम ग्रुप आहे, याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊ, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता अधिक माहितीसाठी. तसंच जे कोर्सेस आहे ते आमच्या ॲपवर पण अवेलेबल आहे, तिथून तुम्ही काय करू शकता, ते विकत घेऊ शकता, परचेस करू शकता. आणि आमचं जे ॲप आहे ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसची पण काय मिळणार, माहिती मिळणार. ठीक आहे. तर तुम्ही बघा, जे सिलेक्शन प्रोसेस आहे ते जनरल कॅटेगरीसाठी काय आहे, ते जनरल कॅटेगरी स्टुडंटसाठी तुम्हाला काय पाहिजे, 60% पाहिजे आहे. 60% म्हणजे काय, 90 मार्क्स तुम्हाला, 90 अँड अबोव, पण मिनिमम 90 मार्क्स तुम्हाला काय करायचे, स्कोर करायचे. ठीक आहे. आणि जे जनरल सोडून अदर कॅटेगरी स्टुडंट्स आहे, ठीक आहे, OBC आहे, SC ST आहे, अदर कॅटेगरी स्टुडंट्स आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्यांना किती, 55% स्कोर करायचे, म्हणजे किती, 82 मार्क्स. ठीक आहे. तर आपला अभ्यास असाच चालू असू द्या, आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स, मार्गदर्शन आणि प्रॉपर जे स्टडी मटेरियल आहे, ठीक आहे, आणि टेस्ट आहे, हे आम्ही प्रोव्हाइड करायचं काम नक्की करत आहे. जर तुम्हाला या बॅचेसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिसत असेल तिथे तुम्ही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अधिक माहितीसाठी, नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि कन्सेप्टसाठी, तसंच आपले लाईव्ह क्लासेस पण चालू आहे, ते जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि नोटिफिकेशन जे बटन आहे ते ऑन करून ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल, जे पण लाईव्ह सेशन आहे किंवा क्लासेस आहे ते तुम्हाला बघता येईल. ओके. सो थँक्यू सो मच, आणि छान अभ्यास करा, छान राहा.